एनडीटीव्हीच्या इम्पॅक्टची साताऱ्यामधल्या झाडणी गावामधील जमीन हडपल्याप्रकरणी 7 सातारा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतः जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी उपस्थित होते। त्यांच्यासह पियुष बोंगीरवार, अनिल वसावे सुद्धा हजर होते। महाबळेश्वरमधल्या झाडणी गावामध्ये जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी तब्बल 620 एकर जमीन घेतल्याचं उघड झालं। या प्रकरणी एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर कारवाईची चक्र फिरली होती। महाराष्ट्रामध्ये शेतजमीन अधिनियमानुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन घेतल्याचा अहवाल मिळाल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे। जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यानंतर स्वतः जीएसटी आयुक्त आज हजर राहिले होते। अपर जिल्हाधिकारी साहेब मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या मीटिंगला सकाळी गेल्यामुळे आजची तारीख पुढची देण्यात आली असं जयंतवीर जे अव्वल कारकून आहेत त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्या सुनावणी दरम्यान हजर असल्याच्या सह्या घेतल्या। जे हजर होते त्यांच्या हजर म्हणून सह्या घेतल्या आणि जे गैरहजर होते त्यांची गैरहजेरी मांडली गेली आणि पुढील तारीख ही 11 तारीख देण्यात आलेली आहे। आता साधारण आतमध्ये किती जण हजर होते आणि किती जण गैरहजर होते, काय नावं सांगता येतील तुम्हाला महत्त्वाची तरी? अनिल वसावे होते, त्यांच्या पत्नी होत्या, चंद्रकांत वळवी त्यांच्या पत्नी, त्यानंतर पियुष बोंगीरवार असे 8 जण होते। माझे सहकारी सुजित आंबेकर सध्या आपल्या सोबत आहेत। सुजित, तृप्ती संपूर्ण भारताचंच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे लागलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीनेच हे सर्व प्रकरण सर्वात पहिल्यांदा उघड केलेलं आहे। तर आजची जी प्रक्रिया घडली ही अतिशय नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। चंद्रकांत वळवी हे स्वतः आपल्या सगळ्या कुटुंबासमवेत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते। मात्र आज जी सुनावणीची तारीख ज्या सातारा जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी ज्यांनी ही तारीख दिली होती ते स्वतः गैरहजर राहिल्यामुळे आता याची पुढची तारीख आहे ही 11 तारीख दिली जाणार आहे। मात्र मी ज्यावेळेस स्वतः चंद्रकांत वळवींशी बऱ्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्यावरला एक कुठेतरी कॉन्फिडन्स जाणवत होता की मी काही चुकीचं केलं नाहीये आणि माझं कोणी काही वाकडं करू शकणार नाही। हे एकंदर आजची त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती चंद्रकांत वळवींची सांगत होती। दुसऱ्या बाजूला झाडाणी गावाचे साधारण 15 ते 20 ग्रामस्थही या सुनावणीच्या बाहेर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाच्या बाहेर उभे होते आणि का आज स्वतः चंद्रकांत वळवी हजर झाल्यानं आज सुनावणी काय होईल याच्याकडे संपूर्ण लक्ष लागलं होतं। मात्र अपर जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ही तारीख आता 11 तारीख देण्यात आलेली आहे। पण एक नक्की मी सांगेन की याच्यामध्ये अनेक संधी अधिकारी आहेत, जे संधी अधिकाऱ्यांनी या झाडाणी गावामध्ये जमीन घेतलेला आहे, काहीतरी प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टच्या माध्यमातूनच हा प्रोजेक्ट म्हणजे एक रिसॉर्ट टाईप प्रोजेक्ट करायचा विचार आहे असं आरोप झाडाणी ग्रामस्थांनी केलेला आहे। आता 11 तारखेला नेमकी सुनावणी काय होणार आहे, चंद्रकांत वळवी कुठल्या गोष्टींचं स्पष्टीकरण देणार आहेत, कशी कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवणार आहेत हे आता बघणं गरजेचं आहे। तृप्ती, निश्चित सुजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।